10 वर्षापूर्वी 239 प्रवाशांसह गायब झालेल्या MS-370 या विमानाचे गूढ आता उघडले आहेत. 8 मार्च 2014 मध्ये मलेशिया एअरलाइन्सचे विमान MS-370 कुलालपूरहून बीजिंगला जात असताना 239 प्रवासी आणि 12 क्रू मेंबरसह गायब झाले होते. नवी दिल्ली मलेशिया विमान MS-370 बेपत्ता झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की त्यांना आता त्या विमानाचे ठिकाण सापडले आहे. मलेशिया एअरलाइन्सचे हे विमान 239 प्रवाशांना घेऊन 2014 मध्ये कुलालपूरहून उड्डाण केल्यानंतर रडारवरून गायब झालं होतं. हे विमान बेपत्ता झाल्यानंतर विमान इतिहासातील सर्वात मोठा शोध घेण्यात आला. तरी पण आजपर्यंत त्यांचे नेमके स्थान सापडले नाही. आता संशोधक विन्सेंट लिन यांनी असा दावा केला आहे त्यांना ते विमान आता कुठे आहे ते नेमके कळले आहे. या संशोधकाचा असा दावा आहे की विमान जाणून बुजून ब्रोकन रेज मध्ये म्हणजेच हिंदी महासागरामध्ये 20 फूट खोलीवरून उडविण्यात आले होते. लिन यांनी एक नवीन तर्क मांडला ज्यामध्ये त्यांनी म्हटले की बेपत्ता विमान हिंदी महासागराच्या ब्रोकन रीट मध्ये म्हणजे खोलीमध्ये लपलेले असू शकते जे की पाण्याखालील पठार आहे. लिन यांच्या मते बारीक गाळाच्या थराखाली आहे. विमानाचे पायलट अमित शहा यांनी जाणून बुजून हा क्रॅश केला आहे. MS-370 विमान बेपत्ता होण्यात पायलट अहमद शहाचाही सहभाग असल्याची शंका केली जात आहे. पत्नीपासून अलग होण्यासह वैयक्तिक कारणांमुळे हत्या किंवा आत्महत्या असू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते ते तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्रातले किस्से आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.